अंजली या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या दिवसाची माझी सुरुवात होतीये मशीनवर बसून म्हणजे ब्लाऊज शिवण्यापासून। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आपल्या चॅनल वरती मी आरी वर्कशी रिलेटेड, स्टिचिंगशी रिलेटेड नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पोस्ट करत राहते, जेणेकरून तुमची पण हेल्प होईल। त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनल वरती तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि हो, व्हिडिओ पूर्ण स्टार्ट करण्याच्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। जर तुम्हाला आरी वर्कचा ऑनलाइन क्लास जर जॉईन करायचे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। माझा व्हॉट्सअप नंबर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन आहे। तुम्ही मला व्हॉट्सअप वरती मेसेज करा, मी तुम्हाला सगळे डिटेल्स प्रोव्हाइड करते। तुम्हाला ह्या क्लासमध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स शिकणार आहोत। ती बॅच आपली 20 मे पासून स्टार्ट होतीये। त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या घरात बसून जर एक व्यवसाय चालू करायचा असेल, घरात बसून जर तुम्हाला कमाई करायची असेल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे। तर लवकरात लवकर तुमचे सीट्स बुक करा। तर आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तुम्ही बघू शकता दुकानासमोर कसं काम चालू आहे रोडचं। त्यामुळे मला व्हिडिओ बनवणं पॉसिबल होत नाही, कारण की आवाज खूप असतो तिथला। त्यामुळे मी व्हिडिओ करणं खूप अवॉइड करते सध्या। तर आता शॉपमध्ये आईचं हे ब्लाऊज शिवायचं काम चालू होतं। स्टुडंट पण आलेल्या होत्या। हे होतं एक साऊथ इंडियन ब्लाऊज, म्हणजे साऊथ इंडियन साडीवरचं ब्लाऊज होतं, ते मी वर्क केलेलं होतं। तुम्ही याच्यामध्ये जर तुम्हाला जर काम जर दिसत असेल याच्यातलं, तर याच्यामध्ये आपण सिक्वेन्स कडदानामध्ये वर्कचं काम घेतलेलं आहे। पान आकारचा शेप घेतलेला आहे बॅकनेकचा, तुम्हाला दिसतच असेल। एकदम नाजूक आणि सिंपल बॉर्डर जी आहे ती कस्टमरला लागत होती, तर त्यांच्या म्हणजे नुसारच आपण ते ब्लाऊज घेतलेला आहे। त्यांनी जशी डिझाईन सांगितली होती आपल्याला सेम तशीच आपण त्याच्यावर डिझाईन घेतलेली आहे। आणि हे जे होतं त्याच ब्राईडचं ब्लाऊज होतं दुसरं। हे दोन्ही पण ब्लाऊज एंगेजमेंटचे ब्लाउजेस होते। याच्यावर आपण सिंपल एकदम नाजूक प्रकारे वर्क केलेलं आहे। दोन्ही पण ब्लाऊज जे होते ते पॅडेड ब्लाऊज होते। तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नाहीतर म्हणजे दाखवेलच की याची डिटेलिंग ते सगळं, मी ह्या ब्लाऊजची किती प्राइस घेतली, काय घेतली सगळं दाखवेल। स्लीव्स कशा आहेत त्याच्यात ते सगळं। इथे आई ब्लाऊज शिवत होती आणि माझी एक स्टुडंट पण आलेली होती ऑफलाईनची। आज संडे असल्यामुळे ती म्हणजे एव्हरी संडेलाच येते, रोज येत नाही ती, फक्त तिचं जॉब असल्यामुळे एव्हरी संडेलाच येते। आणि आज सुट्टी होती त्यामुळे ती आली होती आज। तर तुम्ही बघू शकता तिचं हे जे रिंगवर जे काम आहे ते किती छान आणि सुंदर असं फिनिशिंगमध्ये तिने ते काम केलेलं आहे। इथे तिचं 3D पिकॉकचं जे आहे ते काम चालू होतं। फ्रेंच नॉट ते टाकत होती ती, आणि नंतर त्या पाकळ्या ज्या आहेत 3D पिकॉकच्या त्या करून घ्यायच्या होत्या आपल्याला। आणि तुम्ही साईडला बघू शकता नेट फिक्सिंग पण किती छान प्रकारे केली आहे तिने। त्याच्यावर नाव पण काढलंय श्रावणी असं, तिच्या बहिणीचं नाव। आणि जरदोजी वर्क, नथ, लटकन एकदम सुंदर अशा प्रकारे तिने तिचं काम केलेलं आहे। जर तुम्हाला पण ऑनलाईन आणि ऑफलाईन जर क्लासेस जर जॉईन करायचे असतील तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती। आणि इथे तुम्ही बघू शकता एक जे आहे नेटवरती नाव लिहिलेलं आहे आपण, रवीची नवरी असं करून। तर ते जे आहे आयतं रेडीमेडचे वर्कचं जे ब्लाऊज आहे त्याच्यावर ते आपल्याला अटॅच करायचं होतं। तर त्यासाठी आपण हे प्लेन नेटवर फक्त रवीची नवरी असं नाव टाकून घेतलं। तर तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की जसं की माझी एक स्टुडंट आहे, ती आता तिच्या गावी जाणार होती काही दिवसांसाठी। ती म्हणजे इकडे आलेली होती तिचा पार्लरचा क्लास, आरी वर्कचा क्लास ते करण्यासाठी। तर तिला थोडंफार मटेरियल लागत होतं, तर ते मी तिला म्हणजे वरती काढलं होतं, तिला जे जे द्यायचं होतं ते। तर जास्त काही म्हणजे लागत नव्हतं, कारण की तिचं लग्न पण होतं नेक्स्ट मंथमध्ये। त्यामुळे ती बोलली होती की थोडंफारच दे मला, मी लागलं तर तुझ्याकडून मग नंतर कुरिअरने मागून घेईल। तेवढ्यातच मध्येच मग जे कस्टमर आहे ते आलं आणि मग कस्टमरचे ब्लाऊज ते घेतले शिवायचे जे ब्लाऊज होते ते घेतले। आणि नंतर मग म्हणजे घरचं काही केलं नव्हतं खायला तिला, म्हणजे अर्जंटमध्ये ती चालली होती घाईघाईमध्ये। तर त्यामुळे तिला पिझ्झा पार्टी दिली मी, पिझ्झा पार्टी, चायनीज भेळ असं तिला म्हणजे थोडंसं स्पेशल फील व्हावं म्हणून तिच्यासाठी मी ऑर्डर केलं होतं। तर मग आम्ही दुपारी पिझ्झा, चायनीज भेळ जे आहेत ते खाल्लं आणि मस्त आपलं आमचं जेवण ते झालं, म्हणजे खाऊन घेतलं आम्ही। थोड्या गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग तिला जे मटेरियल लागत होतं आणि तिला काही ज्वेलरी पण घ्यायची होती गावातून, तर मग तिने घेतली ती। आणि नेक्स्ट डे तिला तिच्या गावी परत जायचं होतं। तर अशा प्रकारे तिला असं छोटंसं केळवण टाईपमध्ये मी थोडंसं प्लॅन केलं होतं, म्हणजे प्लॅन नाही म्हणता येणार, रॅन्डमली झालं होतं। त्यानंतर मग ती गेली आणि मग एक ब्राईड होती, तिचं ब्लाऊज मी केलेलं होतं। सो मला तिला ते नेऊन द्यायचं होतं। मेकअप म्हणजे पार्लरमध्ये ती बसलेली होती,
तर त्यासाठी तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की एक रेड कलरची पैठणी होती, तर तुम्हाला दाखवतेच मी आता तिचा पूर्ण लुक कसा झाला होता ते. मी पण बघू शकता की किती सुंदर दिसतीये ती ह्या रेड कलरच्या पैठणीमध्ये. तिचा हा फर्स्ट लुक होता आणि अजून म्हणजे सेकंड लुक म्हणजे सप्तपदी बाकी होता. तर तुम्ही बघू शकता प्युअर पैठणी घातलेली आहे तिने. जे ब्लाऊज आहे वर्क केलेलं ते मी केलं होतं तिच्यासाठी. मला कमेंट मध्ये नक्की सांगा की कशी दिसते ती आणि जे ब्लाऊज पण मी केलंय ते पण कसं झालंय ते. त्यानंतर मी परत शॉपवर आले आणि तुम्हाला मी जे अगोदर ब्लाऊज दाखवले होते आई जे स्टिचिंग करत होती, तर त्याच ब्लाऊजचा हा बॅक नेक जो आहे तो चालू होता आणि ते साईडला क्लासची जी मुलगी आहे आपली ती बसलेली होती तिचं काम करत. आणि त्यानंतर परत माझ्या फ्रेंडकडे गाडी अवेलेबल नव्हती, त्यामुळे मग मी तिला घेऊन त्याच ब्राईडच्या फर्स्ट लुक जे तुम्ही बघितलं त्या ब्राईडच्या सेकंड लुकसाठी मी तिला घेऊन तिकडे गेले होते. आमच्या घरापासून ते 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर जे लोकेशन होतं तिचं ब्राईडचं जिथं लग्न झालं होतं ते होतं तिथे. नंतर मग माझ्या फ्रेंडनी जे आहे मेकअप आर्टिस्ट तिने तिचा लुक जो आहे थर्ड लुक जो आहे तो कम्प्लीट करून दिला. इथे बघू शकता तुम्ही सगळ्या ज्या कलवऱ्या त्या आहेत. सगळेजण इतकी घाई करत होते त्याच्यामुळे तिच्या क्लिप्स व्हिडिओज ते काढायला अजिबात टाइम नाही मिळाला. आणि हे जे सगळे तिने ब्लाऊज साडी ते बघू शकता ते सगळं मी बनवलं होतं. आणि मग तिथून परत आम्ही रिटर्न निघालो आमच्या घरी. आणि मग घरी आल्यावरती आईने मला अस्तर आणायला पाठवलं होतं, तर त्यामुळे मी शॉपमध्ये अस्तर आणायला गेले होते. तर काही सिलेक्टेड पीसचे कलर होते ज्याचे अवेलेबल नव्हते दुकानामध्ये अस्तर, तर मी ते आणायला गेले होते तिथे. तरी पण मला जे कलर्स लागत होते ते तिथे मला भेटलेच नाही, म्हणजे एक्झॅक्ट कलर जे मॅचिंग लागत होते तर ते मिळालेच नाही. तर मग जेवढे भेटले तेवढे मी घेतले आणि घरी आले. घरी आल्यावरती मला ऑनलाईन स्टुडंट्सची काही किट जी आहेत ती रेडी करायची होती. तर म्हणजे ऑलमोस्ट आता काही किट्स गेलेले आहेत कुरिअर, तर काहींच्या बाकी होत्या म्हणजे ज्यांनी आता नवीन जे ऍडमिशन घेत आहेत त्या, तर त्यांच्या किट्स मी इथं पॅक करत होते. तर असा होता माझा आजचा दिवस. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. आणि तुम्हाला जर ऑनलाईन क्लास जर जॉईन करायचे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेला आहे, नक्की जाऊन चेक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.